दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. नरसोबाच्या वाडीला आपण अनेक वेळा गेला असालच, पण नरसोबा वाडीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असणारे व नरसोबा वाडीच्या घाटावरून पाहिले असता समोरच्या बाजूस जे दिसते त्या मंदिराबद्दल आपणास माहिती आहे का? तर ते मंदिर आहे श्री दत्त अमरेश्वर मंदिर औरवाड. गुरुचरित्र अध्याय 19 मध्ये ज्या 64 योगिनींचा उल्लेख केला जातो त्या 64 योगिनींचे निवासस्थान म्हणजे श्री दत्त अमरेश्वर मंदिर औरवाड. या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊया या मंदिराचे पुजारी श्री उदय कुलकर्णी गुरुजी यांच्याकडून. दत्त अमरेश्वर मंदिर अमरापूर आणि सध्याचे औरवाड ह्या अमरेश्वर दत्त मंदिरामध्ये आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. हे दत्त अमरेश्वराचं मंदिर हे त्रेतायुगापासूनचं आहे. ही दत्त अमरेश्वराची मूर्ती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आहे. खालच्या उजव्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ आणि कमंडलो आहे, हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. मधल्या हातामध्ये डमरू आणि त्रिशूळ आहे, हे शंकराचं प्रतीक आहे. वरच्या हातामध्ये शंख आणि सुदर्शन चक्र आहे, हे विष्णूचं प्रतीक आहे. ब्रह्मा विष्णू त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त अमरेश्वरांची मूर्ती आहे. आणि ह्या आपल्या उजव्या हाताला आणखीन एक अमरेश्वराचं लिंग आहे, ते काशी विश्वनाथाचं लिंग आहे. हे अर्धनट नारेश्वर आहे. त्याच्यामध्ये शंकर पार्वती गणपती कार्तिक यांची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आपल्या डाव्या हाताला कोकण महाबळेश्वराचं लिंग आहे आणि त्याच्याकडे श्रीपाद श्री वल्लभांच्या नरसिंह स्वामीच्या पादुका आहेत. शिवाय दत्तात्रेयांचे संपूर्ण त्रिगुणात्मक त्रयमूर्तींचे संपूर्ण म्हणजे शंख चक्र गदा पद्म रुद्राक्षी माळ कमंडलू हे यांच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. ईशान्य कोपऱ्यामध्ये दत्त अमरेश्वराचं मूळ लिंग आहे. त्रेतायुगामध्ये ज्यावेळी देवदानवांचं युद्ध व्हायचं तेव्हा देवांचा पराभव व्हायचा, दानवांचा विजय व्हायचा. कारण दानगुरु शुक्राचार्यांच्याकडे संजीवनी विद्या होती, त्यामुळे दानव पुनर्जीवित व्हायचे. आणि एकदा दानवराजाने इंद्राचा पराभव करून इंद्रपद हिसकावून घेतलं. तेव्हा इंद्राने ब्रह्मदेवांची प्रार्थना केली की मला माझे इंद्र प्राप्त व्हावं. तेव्हा ब्रह्मदेवाने इंद्राने सांगितलं तुम्ही ह्या स्थानाला जा आणि शंकराची प्राणप्रतिष्ठा करा आणि यज्ञ करा. त्या पद्धतीने इंद्राने शंकरांची प्राणप्रतिष्ठा केली आणि यज्ञ केला. आणि मग इथल्या शंकराने प्रसन्न इंद्रांना अमरत्वाचं वरदान दिलं. म्हणून ह्या शंकरांना अमरेश्वर म्हणजे अमरत्वाचं वरदान देणारे अमरेश्वर असं ह्या स्थानाचं नाव आहे. आणि त्यानंतर म्हणजे पुढच्या काळामध्ये यौवनांच्या काळामध्ये ह्याचं औरवाडा असं नामकरण झालेलं आहे. हे त्रेतायुगाचं दत्तात्रेयांचं मूळ स्थान आहे. या ठिकाणी म्हणजे गुरुचरित्रातला 18वा आणि 19वा अध्याय हा घडलेला आहे. हे जे गणपतीचं स्थान आहे जे स्थापना केलेली आहे ते दीक्षित स्वामी महाराज दत्तात्रेयांचे अवतार दीक्षित स्वामी महाराजांनी येथे 100 वर्षापूर्वी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. गेल्या म्हणजे यंदा ह्या अमरेश्वराच्या म्हणजे मूळ प्राणप्रतिष्ठेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्याच्यानंतर ह्या अमरेश्वरांना किंवा शंकरांना प्रगट करण्याचा प्रयत्न मंत्रालय राघवेंद्र स्वामी महाराज आणि इकडे पलीकडे रामचंद्र योगी महाराज यांनी पलीकडे जीवन समाधी घेतलेली आहे. त्यांनी यावेळेला इथं त्या अमरेश्वरांना प्रगट करण्याचा प्रयत्न केल्यावर दत्तात्रेयांनी सांगितलं तुम्ही तो प्रयत्न करू नका, मी ज्या वेळेला अवतार घेईन त्यावेळेला मी स्वतःहून प्रगट होईल. त्याच्यानंतर मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेयांचा अवतार आहे. त्याच्यानंतर पिठापूरला गणेश चतुर्थीला श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरोपूरला अवतार समाप्त केलेला आहे. दत्तात्रेयांचा दुसरा अवतार नरसिंह स्वामी महाराज यांचा अवतार पौष शुद्ध द्वितीयेला कारंजाला झालेला आहे. कारंजाला महाराजांनी नंतर 9व्या वर्षातून काशीला संन्यास दंड घेतला. 30 वर्षांत ते आपल्या जन्मगावी आले. तिथून ते त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबक गोदावरी परिक्रमा करत मंजिरगा इथून बासर ब्रह्मेश्वर आता तेलंगणामध्ये आहे त्या ठिकाणी पाप विनाशी तीर्थावर थांबलेले असताना एका ब्राह्मणाची पोट सोळ्याची व्यथा महाराजांनी नष्ट केली. त्यावेळेला ज्या घरामध्ये महाराज सहादेव पंथाच्या घरी महाराजांनी भोजन दिलं त्याला वरदान दिलं की तू वंशोवंशी माझा शिष्य होशील आणि 15 वर्षांत तुझी माझी पुनर्भेट होईल असं सांगून महाराज गुप्त झाले. ते साधारण 1417ला महाराज बासर ब्रह्मेश्वरला होते आणि तिथून ते 1419ला परडी वजनातला 1 वर्षासाठी गुप्त रूपात राहिले. तिथून ते 1419ला साधारण औदुंबरला चातुर्मासाठी आलेले आणि महाराज प्रगट झाले. तिथून पहिल्यांदा महाराजांनी ते विमल नावाच्या पादुका महाराजांनी स्थापन केल्या. तिथून महाराज कृष्णा परिक्रमा करून तिथून बहे बोरगाव कोळे नरसिंहपूर तिथून संगमेश्वर म्हणजे हरिपूर तिथून ते प्रयाग चिखली कोल्हापूरला तिथं पंचगंगेचा संगम आहे. शिवा भद्रा भगवती कुंभी कासारी
सरस्वती या 5 नद्यांचा संगम आहे त्या ठिकाणी. तिथून ते महाराज अंबाबाई दर्शन घेतलं. तिथून गोखले कॉलेजवर म्हणजे रविवार पेठेमध्ये एक लिंगी भिक्षा पात्र आहे. रोज अंबाबाई दत्तात्रयाने भिक्षा घालते. ती पशित करून महाराज 1422ला महाराज वाडी या ठिकाणी. त्याला वाडी गाव नव्हतं, संपूर्ण जंगल होतं. त्यातल्या पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत आपण या ठिकाणी आपण कथा ऐकलेली आहे. आता 19वा अध्याय जो आहे तो पलीकडे गुरुचरित्राच्या 64 योगिनीचा आहे, तो आपण पाहू. गुरुदेव दत्त आपण पाहतोय गुरुचरित्रातला 19वा अध्याय. 64 योगिनी या 8 आहेत. एकामध्ये आटीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे आणि मध्ये जे कमळाचं फुल दिसतं त्याच्यामध्ये नरसिंह महाराजांच्या पादुका आहेत. ह्या 64 योगिनी काशी विश्वनाथ म्हणजे काशीमध्ये काशी विश्वनाथाची सेवा करायच्या आणि काशी विश्वनाथाची सेवा करायच्या. ज्यावेळेला महाराजांनी संन्यास दंड घेतला तेव्हा काशी विश्वनाथांनी महाराजांच्या सेवेसाठी आणि संरक्षण ह्या यक्षिणी आहेत आणि महाराज सेवेने संरक्षण ह्या 64 योगिनी काशी विश्वनाथांनी दिलेल्या आहेत. महाराजांनी जेव्हा संन्यास दंड घेतला त्यांच्याबरोबर जवळजवळ 45 वर्ष या सेवेमध्ये होत्या. महाराज ज्यावेळेला तिथं 12 वर्ष तपश्चर्याला होते त्यावेळेला महाराज दुपारी स्नानाला जायचे. त्यावेळेला कृष्णेचं पात्र दुभंगायचं आणि पात्रामध्ये जाऊन महाराजांची पूजाचं नैवेद्य अर्पण करायचं. महाराजांनी गुरुद्वादशीला अश्विनी कृष्ण द्वादशीला इथं मनोहर पादुका स्थापन केले आणि गाणगापूरला चालले. त्यावेळेला ह्या 64 योगिनी त्यांच्या मागे लागल्या. तेव्हा महाराजांनी आमचं जागृत स्थान इथंच आहे, तुम्ही अमरेश्वराची अखंड सेवा करत राहा आणि इथं आलेल्या प्रत्येक भक्तांचं मनोरथ पूर्ण करा. यासाठी अमरेश्वरांना सहाय्य करा. जसं आपण तिरुपतीला गेल्यानंतर अंबाबाई दर्शन घेतो तसं नरसिंहवाडीला नरसिंहसती स्वामी महाराज दर्शन घेतल्यानंतर ह्या योगिनी माते दर्शन घेतल्याशिवाय तुमची यात्रा पूर्ण होत नाही, असे ह्या पौराणिक म्हणजे इथं एक प्रथा आहे. म्हणून प्रत्येकाने इथं 64 योगिनीचं दर्शन घ्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा ही भक्तांना विनंती आहे. असो त्यानंतर ह्या 64 योगिनी महाराजांच्या तेव्हा महाराज सांगितलं आपलं इथं तुम्ही आम्हाला अखंड सेवा करत राहा. पुढे महाराजांचा 24 वर्ष गाणगापूरला वास्तव्याचा काळ आहे. त्याला महाराजांनी गाणगापूरला निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि म्हणजे औदुंबर पंचवीला महाराज कर्दळीवनामध्ये गुप्त झाले. त्यावेळेला 64 योगिनी यक्षिणी नावाची योगिनी महाराजांच्याकडे गेली आणि महाराजांनी तुम्ही अवतार समाप्त करत आहे. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं मी अवतार समाप्त करत नाही, कर्दळी वनामध्ये जातोय, 300 वर्ष तपश्चर्या करून वावरातून स्वामी समर्थ म्हणून बाहेर येतोय. पण त्याच कालामध्ये महाराजांचे बरेचसे समकालीन अवतार आहेत. म्हणजे स्वामी समर्थ आहेत, शिर्डी साईबाबा आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत, हुमदाबादचे माणिक प्रभू आहेत, त्यानंतर शंकर बाबा महाराज आहेत, किले महाराज आहेत, इथे बेळगाव पंत बाळेकुंदेकर महाराज आहेत. असे बरेचसे समकालीन. त्याच्यापेक्षाही पूर्ण दत्त अवतारी ज्यांच्या घराण्यामध्ये स्वतः दत्तात्रेयांनी वचन दिलेलं होतं मी तुमच्या घराही अवतार घेणार आहे. ते सावंतवाडी मानगाव येथे वासुदेवांचे टेंबे स्वामी महाराज हे वाडीला आले आणि त्यांचे पटश्री दीक्षित स्वामी महाराज हे पण दत्त अवतारी होते. कारण त्याचे आपण महाराजांचा जो मठ आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्याची तुम्हाला पूर्ण माहिती देतो. असं हे तीर्थक्षेत्र आहे. इथे आपण गुरुचरित्रातला 19वा अध्याय पूर्ण करतोय. नमस्कार. कोणकोणते उत्सव म्हणजे या ठिकाणी मग केले आता चैत्र शुद्ध प्रतिपदेला दीक्षित स्वामी महाराजांचा म्हणजे जन्मकाळ होतो. त्यानंतर टेंबे स्वामींचा श्रावण कृष्ण पंचमीला त्यांचा जन्मकाळ होतो. त्या स्वामींची आराधना होते, दीक्षित स्वामींची आराधना होते. त्यानंतर स्थापना म्हणजे अमरेश्वर स्थापनेचा हे होतो, गुरुप्रतिपदेचा असतो, गणपतीचा उत्सव होतो, त्यानंतर कृष्णावेणीचा उत्सव असतो. असे कृष्णावेणीचा उत्सव. त्यानंतर 64 योगिनीचा म्हणजे ज्या वेळेला महाराजांनी अवतार दीक्षित स्वामी महाराजांचा अवतार घेतला तो अखंड नाम सप्ताह 7 दिवस आम्ही तो योगिनी नाम सप्ताह म्हणून साजरा करतो. त्याचे बरेचसे म्हणजे दसरा आहे, गोपाळकाला आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे. हे असे बरेच जे सगळे जे अवतार म्हणजे जन्मकाळ आहेत आणि आराधना आहेत त्या सगळ्या आम्ही ह्या ठिकाणी उत्सव साजरे करतो. मंदिर उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ 5 वाजता ककड आरती होते. त्यानंतर पंचोपचार म्हणजे पूजा होते. दुपारच्या वेळेला षोडशोपचार पूजा होते. संध्याकाळी 7 वाजता दुपारती होते. त्यानंतर शनिवार, पौर्णिमा, गुरुवार उत्सव या वेळेला या ठिकाणी पालखी असते. वाडीला रोज पालखी असते आणि साधारण 10 वाजता शेजारती झाल्यानंतर देऊळ बंद होते.
किती वर्षाचा साधारण हा म्हणजे मंदिराचं महात्म्य असेल किंवा इतिहास असेल, किती वर्षापूर्वी बांधलं गेलं असेल? हे एक 100 वर्षापूर्वी दीक्षित स्वामी महाराज इथं आल्यानंतर ज्यांना दृष्टांत झाला आणि ते त्रेतायुगामध्ये अमरेश्वर गुप्त झाले आणि मग 100 वर्षापूर्वी दीक्षित स्वामींना दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी हे पहिलं छोटंसं देऊळ होतं, आता ट्रस्टीने मोठं केलेलं आहे. साधारण 100 वर्षापूर्वी म्हणजे हे स्थापना म्हणजे अमरेश्वराची स्थापना केलेली आहे, असा हे इतिहास आहे. तर मग पुढच्या वेळेस नरसोबाच्या वाडीला जा, त्यावेळेस या मंदिरास अवश्य भेट द्या. श्री क्षेत्र अमरेश्वर मंदिराबद्दल उर्वरित माहिती आपणास लवकरच भाग 2 मध्ये पाहावयास मिळेल. जर व्हिडिओ व माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व आपले मत कमेंटमध्ये नक्की सांगा.